दिवसाची सुरुवात एवढी सुंदर झाली दृश्य बघून तर कुणाला बरं नाही वाटणार बरं का। तेच म्हणलं चला आपल्या मंडळीला पण दाखवावं, त्यासाठी लगेच कॅमेरा ऑन केलेला आणि हे सनराईज होत असतानाचा व्हिडिओ काढला आणि तुमच्यासोबत पण शेअर केला। मला तर खूप भारी वाटलं, तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा। आणि मला आज जरा ना उठायला उशीरच झालेला होता, तर त्यासाठी थोडी धावपळ उडालेली होती। मग इकडे काय स्वयंपाकाच्या तयारीला लगेच लागलेले, तुमच्यासोबत काय रेसिपी शेअर केली नाही, सिंपल अशी बटाट्याची भाजीच करायची होती, ती करून झाली। एक इकडे पीठ पण मळून घेतलेलं होतं आणि कॅटलीतलं तेल संपलेलं होतं, तर सवयच लागलेली मला ती उंडा टाकून पीठ म्हणजे तेल सगळं काढून घ्यायची। मग त्याच पद्धतीने करून घेतलं आणि एकीकडे माझे चपात्या पण करून झालेल्या। आहो आणि कियान खाली गेलेले होते दोघं, कारण वेळ असला ना आहो त्याला घेऊन जातात खाली खेळण्यासाठी। माझा टिफिन इकडे बनवून झालेला होता, म्हणलं चला आता झालेलं तर आहे लगेचच भरून पण घेऊया, कारण ते आले की लगेच टिफिन घेतात आणि घरी म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी निघतात यासाठी। मग अशी सिंपल अशी बटाट्याची भाजी केलेली होती, टिफिन भरला आणि आता काय आहोन कियांचीच वाट बघायची होती। तर दोघं आले पण आणि कियान माझ्यासाठी ना फुल घेऊन आला होता, तर मग त्यांनी दिला, मग त्याचा थोडा लाड करायला लागले, त्याला पण बरं वाटतं आणि मला पण आतापासूनच आपली एवढी काळजी करतोय बघून छानच वाटतं ना। तर आहोंचा वेळ झालेला होता, ते निघाले ऑफिसला जाण्यासाठी आणि त्यांनी वॉच घातली म्हणून कियानला पण घालायची होती आणि ते चालले ना, मग लागला तो त्यांच्या मागे। आता किती नखरे असतात लहान मुलाचे बघा। आता कियांचं डॅडाला ऑफिसला जाऊ दे ना बाळांच्या, चला एवढं रडू नाही मग एरोप्लेन आलं का बघ बरं, डॅडाची पाहिजे होती। आहो तर निघून गेले ऑफिसला, पण ते निघून गेल्यानंतर की यांना सांभाळायची ड्युटी सुरू होते माझी। मग बराच वेळ त्याला समजवण्यात खेळवण्यात जातो, कारण तो म्हणजे थोडासा मूड खराब असला ना थोडा वेळच जातो लेकराला खेळवण्यामध्ये। मग त्याला समजून वगैरे सांगितलं आणि त्यानंतर तो शांत झाला। त्यानंतर लागली मी माझ्या बाकीच्या कामाला, म्हणजे त्याच्या पोटामध्ये पडलं ना तो निवांत खेळतो, त्यासाठी म्हणलं त्याच्यासाठी काहीतरी करूया। मग मी साबुदाणा भिजत घातलेलाच होता, म्हणलं चला आता तो करून घेऊया, तर तो करण्यासाठी टाकलेला आणि इकडे मग तोपर्यंत म्हणलं क्लिनिंग पण करून घेऊया। आता रोजच एवढी स्वच्छता ठेवते ना तरी पण एवढी धूळ कुठून येते मला काहीच कळत नाही। दररोज फरची पुसते तरी पण घरामध्ये एवढी धूळ येते ना, तरी पण तिसऱ्या मजल्यावरती आहे आणि एवढी गडबड झाली ना, इकडे पुसत होते आणि ही कढई एवढी पातळ आहे ना, त्याच्यामध्ये थोडं दुर्लक्ष केलं ना तर सगळंच करपून जातं, तसंच झालं। आणि छोटी असल्यामुळे ना त्या उलथाण्याने नीट हात हलवता पण येत नव्हतं आणि कियान माझ्याकडे वरती बसलेला होता। मग एवढ्या सगळ्या गडबडीत सगळीच गडबड झाली, थोडंसं लागलीच ती खिचडी कढईला आणि मग त्याला थोडंसं भरवलं आणि त्याचं पोट पण भरलं, मग बरं वाटलं। आता म्हणलं वेळ आहे तोपर्यंत टॉयलेटमध्ये हार्पिक टाकून घेऊया, कारण टाकून घेतल्यानंतर वॉश केल्यावर ना तर ते छान मुरतं आणि स्वच्छ निघतं, जास्त मेहनत करायची गरज पडत नाही। मग ते करून घेतलं आणि आले मग किचनमध्ये। एक काम झालं की दुसरं काम वाटच बघत असतं कधी येते नाही आम्हाला करती। आज माझा भांड्यांचा भरपूर असा ढीग पडलेला होता, तर ते पण करायचं होतं। त्या अगोदर किचन कट्टा पण स्वच्छ करायचा होता। आता किचन कट्टा स्वच्छ तर करावाच लागतो, कारण तिथंच आपला जास्त वेळ जातो आणि अस्वच्छ ठेवलं तर कसं चालणार, त्यामुळे ना लगेचच गेले। मग लगेच ते करायला घेतलं, घर स्वच्छ करता करता बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देता देता आपला अवतार ना कामवाल्या बाई सारखाच होऊन जातो। पण काय करणार, आपण कामवाली बाई झाली तरच आपलं घर एकदम स्वच्छ आणि चकाचक दिसायला लागतं, नाहीतर आपण नीटनेटके राहत बसायचं आणि घराला तसंच ठेवायचं, हे तर काय मला पटत नाही। आणि तसं पण म्हणजे मी पण व्यवस्थितच राहते, पण सकाळी आज मला जो थोडीशी गडबडच झालेली होती, त्यामुळे म्हटलं चला आता जे कामं राहिले ते करून घेऊया। आणि आज कियांचा मूड पण खराब होता थोडासा, सकाळी सकाळी थोडंसं फ्रेश असलं ना तर मग बरं वाटतं। आणि त्यानंतर मग किचन कट्टा मस्त असा स्वच्छ करून घेतलेला आणि मग भांडे पण लगेचच घासायला सुरुवात केलेली। भांडी जरा जास्तच होती, त्यामुळे म्हटलं चला आता पटपट घासूया, नाही तर स्वयंपाकाची भांडी काही एवढी पडत नाहीत माझी। तसं आज सुक्कीच भाजी होती, त्यामुळे मिक्सरचे भांडे वगैरे काही जास्त नव्हते। आणि त्यानंतर मग मी एक एक करून भांडे घासायला सुरुवात केली। रोज हेच कामं म्हणायला म्हणलं ना तर कंटाळ पण येतो सारखाच, पण ना आपण जर जास्त कंटाळा केला ना ती कामं रेंगाळतात आणि ती कमी होण्याऐवजी जास्त वाढत जातात, कारण आपल्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला लागणारच आणि जर ह्या स्वच्छ नाही ठेवल्या तर दुसऱ्या निघणार आणि ते पण आपल्याला घासावंच लागणार। यासाठी ना कंटाळा न करता स्वच्छ करून घेतलं ना आपलंच काम स्वच्छ होतं। आणि हा बघा मी इकडे माझं काम करते आणि आलाच कियान मला ओढायला, त्याचं म्हणणं असतं की तू माझ्यासोबत बस आणि माझ्यासोबत खेळा। आता तो एकटा काय करणार, त्या बोर होतो, त्यामुळे मला तो तसंच करत असतो। विम लिक्विड घेऊन मस्त असं सिंक पण घासून घेतलेलं, कारण
हे सगळ्यात स्वच्छ ठेवण्याचं गरजेचं असतं, कारण सगळ्यात म्हणजे घाण इथूनच जात असते. आपण भांडे वगैरे तिथे स्वच्छ करतो ना, त्यामुळे कॉक्रोच होण्याची शक्यता तिथून जास्त असते. म्हणून ते रोजच्या रोज स्वच्छ ठेवणे गरजेचंच आहे. ते स्वच्छ करून घेतलं आणि पिठाचा डब्बा धुवून ठेवलेला होता, तर तो उन्हामध्ये वाळवत घालायचा होता. मग ते पण लगेच करून घेतलं. आता किचन वट्टा झाला, भांडे पण झाले आणि त्यानंतर आता टॉयलेटमध्ये जे हार्पिक टाकून ठेवलेलं होतं, चला म्हणलं आता ते पण स्वच्छ करून घेऊया. त्यासाठी गेलेले टॉयलेटमध्ये आणि लगेचच स्वच्छ करायला सुरुवात केलेली आणि मस्त असं स्वच्छ बाथरूम धुवून काढलं. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.